देवाची गोडी तुझा भजला
त्यांनी बघितलं की निशुल्क अशी सेवा. त्यांनी आवर्जून मला फोन केला, महाराज
मी तुमचं फेसबुकवरती वाचलंय, बरोबर आहे का नाही? आणि भरपूर जणांचे पाठिंबे आले, पण काही कमेंट असे आले की ही फेक आहे. आणि फेक असल्यामुळे काही फोन लावून विचारतात की महाराज नंबर लागते का भाऊ. एक जणांनी मला फोन केला, रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. महाराज म्हणजे ऊसाची लागण चालू आहे, त्याच्यावर कीर्तन करतोय का? आता ऊसाच्या ह्याच्यावर कीर्तन करतो, ऊसात वाघ फिरू देत असं मला फिरवा म्हणलं त्या महाराजांनी. खरं फोन आला आणि त्यावेळी तेवढे धन्यवाद. खरंच काळगाव मुस्लिम मंडळ मला आवडून बोलवलं, त्याचं धन्यवाद देतो. आणि भजनी मंडळ कशा जास्त धन्यवाद म्हणलं तर आमच्या पांचाळ गोष्टी याच्यासाठी काय पांचाळ गोष्टी असं दाखवलं की संतांनी सांगितलं मार्ग लावणे मार्ग, तुम्हाला मार्ग देवाने दाखवला मार्ग आता पाठीवर लिहिलेला असतो. ह्या रस्त्याच्या पलीकडे जाऊ नका, धोका आहे. गाडीवरला मार्ग काय म्हणताय नाही, जाऊन तर बघावं तिकडे काय जातो. पुढे कडे टाकलेला असतं, तिथून माघारी येतो आणि त्या पाठी मागे लिहिलेला असतं. आता कसं वाटतंय मार्ग टाकला, पण आपल्याने कळाला. मग या बघा तुकाराम महाराज संसाराचे रूप करतात. असं झालं ते सरपंचाला दगड आणायचा आणि पाटलाकडे जायचं. पाटील मी सरपंचाला दगड मारला, त्याच्यातून काहीतरी गुप्त करा. पाटील मला चल पोलीस स्टेशनला. त्या संसारामध्ये अनेक दुःख आहे, भोग आहे. संसारामध्ये वागत असताना माणूस चिकटच लागतो, हे माझं ते माझं, आयुष्यभर ही माझं ते माझं. 65च्या पुढं दर्शन केलं तर पुन्हा देवाला म्हणतो देवा माझ्याकडे बघ, पुन्हा काय तुझी उपयोग आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आवड कशी राहावी बरी कोणाची राहावं.
पाऊस आमच्या इकडे पवाडा मध्ये म्हणून म्हणलं विठाला पाऊस माझं टाकायला वाचले म्हणायचं तुझ्या नावानं धनपावले 1 रुपया पाऊस मागितला ते म्हणला गावाकडे मग तिने मेल्याचं नाटक केलं 1 रुपया असणारा लावला चालू झाला ती जागाचा याची मातीच करून जाऊ बोलले गाव गोळा झाला गाव गोळा झालं वाचलो चालू झालं पाहुणे रावळे आले चालू झालं ते रडायचं चालू झालं रडत असताना तो म्हणतो वासुदेव गेला का बायकोमध्ये नाही गेला बाय दारातच हाय आणि तेवढ्या मिठी कुठून बारीक माशी आली की त्याच्या नाकावर बसली माझ्या नाकावर माशी नसली तेवढी माशी काय पुढे म्हणतो वासुदेव गेला का नाही गेला बाय अरे बाई सगळं चालू झाला कार्यक्रम आंघोळ वगैरे चालू झालं ते सगळ्या पिशवाला वगैरे तुला पुन्हा छान बोलून तिथून म्हणतो वासुदेव गेला का नाही म्हणलेला इथंच आहे वासुदेव तिथं आला जवळ मला गौरी म्हणला 1 रुपया फिटला त्याने मला हे बी पट्या उतरा किती संसाराची काय मग तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून 7 साधक तुकाराम महाराजांकडे गेले पहिला म्हणू लागला महाराज मला भोवरोज झाला याला काही औषध सांगा दुसरा म्हणू लागला मी 3 प्रकारच्या कर्मामध्ये सापडलो तिसरा म्हणू लागला मी जन्म मरण्याच्या राखामध्ये सापडलो किंवा चक्रामध्ये सापडलो यातून सुटण्याचा काही मार्ग सांगा चौथा म्हणू लागला महाराज माझ्या ठिकाणी पाप भरपूर झाले या पापातून मला मुक्त करा त्याला काही उपाय सांगा पाचवा म्हणू लागला मला 3 प्रकारच्या पापाने तप्त झालं मला गिरेजगत सापली टाकलो मी देवा याच्यातून सुटण्याकरता काहीतरी मार्ग सांगा सहावा म्हणू लागला महाराज या सर्व माया कारण आहे या
दुसऱ्या शहरात. देवाचं तुम्ही नामच म्हणता. आता कर्म देवाच्या बापाने चुकलं नाही. तुम्ही आले कोण? गर्वे दशरथ वियोग गेला, गर्वे श्रीराम वनवास गेला, गर्वे रावण शेर पावला, वियोग घाला शेताने. दुर्योधनाचा नाश झाला, पांडव महापंथाला गेले. नवस राजा आश्रमाच्या येऊन गेला. स्वतः परशुराम रामचंद्र त्यांना देखील सगळ्या कर्मानं वागावं लागलं. पर्वतामध्ये वर्म चुकला की तो लयाला जातो. असाच एक नवीन दवाखाना डॉक्टरने टाकला होता. पहिलंच गिऱ्हाईक माझ्याकडे दवाखान्यात गेले. म्हणजे डॉक्टर साहेब माझ्या पोराला मी चावला. डॉक्टर म्हणला काय हरकत नाही बाई, बसा खुर्चीवर. त्या मुलाला इंजेक्शन दिलं आणि जाताना एक टूप दिली. टूप तिला बाई ही घरी जा, जिथं चावला तिथं लाव. ती बाई घरी गेली. जुना चुलीला पोतरा असते का, मोरमड्याचं शेत, पोतरा चुलीला, ती मुलं त्या पोतऱ्यात घेतलं. चुली पशी चावला तरी तू डॉक्टरनं सांगितलं होतं जिथं चावला तिथं लाव. सगळा टोटल ती मुलं चुलीला वरवडून आला. ती पोरगा इकडं बोंबलाय, आहे माझी आग राही नाही, आहे माझी आग राही. वर्म चुकला. परत डॉक्टर तर गेली. म्हणजे डॉक्टर साहेब म्हणजे पोराचं राहिलं नाही. ती म्हणली बाई तुम्ही कुठं लावला मला? ती म्हणली तिथेच म्हणला होता की जिथं चावला तिथं लावा. मी म्हणली माझ्या चुलीलाच मार पाडला. म्हणजे पारंपरिक आणि संचेत आणि क्रियामान एक राजा जसं तुझ्या इकडे काढवला मुलीच्या आशीर्वादानं दरपण दरवाडीला एकादशी निमित्तानं कीर्तन वगैरे
असे बदली खरंच म्हणजे आसपासच्या खेड्यामध्ये नाही, आमच्या मोरोड मध्ये बी नाही, म्हणजे आसपासच्या परिसरामध्ये एवढी नाही. कीर्तन जर असलं तर इकडून 2 भजनी इकडून 2 भजनी मरता काय पिठी असं काय दुसरी 6 भजनी माणसं खूप होती पटक्या आशीर्वाद आहे खरंच खूप खूप आनंद. पंढरपुरात जाण्यासारखं वाटायला काय करावं लागेल अभंगाच्या दिसल्याच्या
नातं एक बुट घेतली. एक बुट घेतली उपरण्यावर टाकली, दुसरी बुट लगेच तयार. दुसरी कधी ना संपूर्ण आहे ते. दुसरी घेतली, तिसरी तयार. तिसरी घेतली, चौथी तयार. त्याने म्हणलं वा माझ्या मला लगेच चाण्यासाठी आता आपली काही कमी नाही. आता काही करीत 40-50 किलो तांदूळ गोळा झाला. आता तांदूळ घरी एवढे गोळा झाले म्हणजे माणूस घरी जाताना रुबाब फिरत जाणार ना. बायकोला आता सांगायचं मी तांदूळ आणले उचलले खाण्यावर दिसले. बायकोला आवाज दिला, अरे बापरे म्हणजे बायको म्हणजे कधीच एवढा आवाज मोठा येत नाही. आज कसं काय काय तांदूळ आहेत ना म्हणजे गावात तर कोकण सुटलं नाही म्हणजे तुम्हाला तर कोणी देत बी नाही. कुठून आलो माझ्या गावचा वर्गावर घेऊन आलो. माझ्या गावचा वर्गा आणि तांदूळात कुठं टाकू सांग म्हणलं. आपल्याला आता काहीच कमी नाही. कधी ना संपू तर तांदूळ असे होते त्याच्यापासून बोलले. खाली टाकले, दुसरी तयार तांदळाचं बटून. दुसरं टाकलं, तिसरं तयार. तिसरं टाकलं, चौथं तयार. 10-12 वेळेस खाली वरी टाकताना त्याला इतकी आनंद वाटला. कधी ना संपू तर सगळं घरात भरलं. आलं मला सगळं घर भरलं तांदळानं. पाणी तर आम्ही प्यायला. घर सगळं भरलं म्हणजे धान्यानं तांदळानं पाणी माणसाला. एक हात तिच्या कडेला पाणी दिलं तांब्या, पाणी पेलं. एक गोट मध्ये गेला नाही तर दुसरा गोट तयार. दुसरा गोट गेला नाही तर तिसरा गोट. पाणी किती पिऊ माणूस एक तांब्या पाणी पिऊन टम फुट. बायको मध्ये समाधी लागली काय बायको मध्ये समाधी लागली काय की तांदूळ घर भरून जमा लागले. एक पिनाई बसलो कोपऱ्याच्या कडेला. माझी घर भरलं होतं म्हणजे चालू झाला करता काही मंडळी डबल गोळा. सारा इंतजाम केला. पुढं 2 मागं 2. इसाव्याला कुठे ना म्हणजे इसाव्याला खाली ठुलं की दुसरं त्याच्या बोकाटे खाली ठुल्याबरोबर मागल्या माणसाला बघितलं की अरे माझं मागल्या मागे गेलं. खाली ठुलं दुसरं तयार झालं. खाली तरी म्हणजे असा कसा बोलत झाला म्हणजे पकड खाली तिने म्हणजे चालते म्हणजे आता खेळा एकदा ठेवून बघू. दुसऱ्यांदा खाली ठेवलं पुन्हा तिसरं वर आलं. अरे बापरे म्हणजे होते ती मागले गेले ती ही बी घ्यायला पळून गेलं. पुढल्या पुढे फक्त राहिली चौक.
ह्याच्यामधून कुणाला पाठायची बघा. तुला जाधवून गेला होता म्हणजे मला पाठ. तरी म्हणजे होती बायको ह्या धान्याला पाठी आहे. खांदा देऊ नका बर का. बायकोचं ऐकलं आता तर बरं झाला. एक दोन तीन साडे वाडे तीन म्हणलं चार बाजू कुठची आजारी पुन्हा त्यांच्या बोकांनी एक एक पेन. याचा अर्थ सांगायचा असं की देवाला मागणं कुठपर्यंत असं मागावं. देवाचं नाव कसं आहे. नामस्मरण कीर्तन साधन पैसो दिलं बापे नाही ऐकलं का पुत्र. पारधी आले आणि कबुतरावर निशाणला. ज्या ज्या वेळी पारधी कबुतरावर निशाणा करीत होते त्या त्यावेळी ती मुंगी पारध्याच्या पायाला चावायची आणि त्या पारध्याचा निशाणा चुकायचा. मुंगी पाण्यात वाहून गेली. दादा दादा म्हणून पाण्यात वाहून गेली. शेवट पारध्यानेही गाव साधला. कबुतरावर निशाणा ठेवला. शेवटी कबूतरही गेलं आणि मुंगीही गेली. त्यामुळे त्या दिवशी मात्र झाड खूप घाम करतो का. तसे कुठलाही कार्यक्रम सप्ताह राहू काही राहू मिळून मिसळून करावं. मी आम्ही खेळी काही ठिकाणी
काय नेमकी आमच्या गावात एक बाजार मोकळा झाला. कुणी कुणाला विचार नाही काय नाही मनाला जी वाटेल ती करायची. आताच्या कलियुगामध्ये चांगल्याला नाव ठेवणारे भरपूर आहे. चांगल्याला खरंच चांगल्याला नाव ठेवतो. ही मनाला कळतं काही बी येड आहे म्हणजे ही शान आहे. सत्य घटना आहे समोर. त्या गावाचं नाव नाही सांगत. गावाचं नाव सांगितलं कुणीतरी कुठंतरी स्टोरी असते. तसं आता काकासाहेब बोराडे महाराज आम्हाला माहिती होतं जो स्टोरी होते म्हणून ते बोलत 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 महाराजांनी काय केलं एकदाच वाटलं पुन्हा महाराजांना अजिबात काकासाहेब बोराडे काकासाहेब बोराडे घरी गेला महाराज आले घरी बायकोकडे गेला महाराज आले त्यांनी थोडी ऐकलं त्यांची पूर्व कशी तुम्हाला महाराजांना सांगितलं होता नाही साखळी नाही कधी नाही काही नाही आणि इथं जेवणार आहे. खरंच मी मंदिरात उभा नारळाच्या गाडीवर खरंच समोर मी बघितलं. तिथं तुम्हाला कशाला सांगितलं नाही दुसऱ्याची गरज नव्हती का तिरपटी गोळा कराय महाराज आपल्या घरी परमार्थ त्यांचा असताना वाट चालायची परमार्थाची वाट नाही. बरोबर आहे. आज मोक्षदायकात बरोबर आहे आणि ती मुद्दा मी आपण निवडला कुठे तो म्हणजे संसारामध्ये ज्यांनी एखादा झाल्या त्याला मोक्ष भेटेल आज. आणि खरंच खूप छान आज एखाद्या माझं भाग्य उजळलेले भाग्य आता आवडी चिंता वाढ असं प्रेम करा जगावर. खरंच प्रेम केलं मला देवाला सांगितलं राजाला राजा मला 3 कळ्या तुपाची आंघोळ करायची. राजा मला काय माझं गाव सगळं माझ्या हातामध्ये
आणि आता तू नाही म्हणे पहिल्यापासून तुम्हाला कळत नाही पहिलं ते असं आता ते तसं चांगलं आहे म्हणतात एक जणांना सकाळी सकाळी लवकर जाऊन ती पाणी टाकलं कढईमध्ये सगळ्या गाववाल्यांनी पाणी टाकलं सकाळ सकाळ राजानं आंघोळ वगैरे आटपली म्हणला बाहेर जाऊन बघावं म्हणला दूध किती झाले राजा आला तिन्ही कढईत पाणीच पाणी तिन्ही कढईत पाणी मला सुद्धाचे विचार चांगले नाही एक जणाला वाटलं की माझं सपारून जाईल दुसऱ्याला वाटलं की माझं सपारून जाईल तिसऱ्याला वाटलं की माझं सपारून जाईल पण सपाटच नाही तसंच देवाचे प्रार्थना मनापासून जर केली तर ती शेवट जायला जाते संचितापासून क्रियमाणापर्यंत जगात वावरत असताना जितका थोडा किंचित तितका तीळ सगळ्यांना तुम्ही असं वाटतं जिद्दी नाट्या त्याचा पांडुरंगाला साधू संन्यासी कसा ओळखतो राजाही अधिकारी आणि संन्यासी जितकी नाही या भौरवातून सुटण्याकरता राजाने नुसतीच आईची पूजा केली आणि संन्यासी आला भिक्षाम देवा राजाने आईच्या मुलीची पूजा आटपली बाहेर आला त्या संन्याशाकडे बघितलं असा त्याचा चेहरा ते सूर्याला लाजवीत का ते चेहरा आईकडे गेला आई आपल्या दारामध्ये संन्यासी आलाय असा त्याचा चेहरा आहे की सूर्याला लाजवीत का चेहरा आहे आई म्हणली तसा जर संन्यासी जर असला तर आपणच दोघं जुळीमध्ये बसू राजा बाहेर आला मुनी मला बोलून म्हटलं जेवढं काय आहे ते हत्ती घोडे जायदाद ज्याची जायदाद काय आहे सही मारून राहिलं त्या संन्यासानं वाचा चालू केलं त्याच्या डोळ्याला पाणी
त्यांचं नाव समर्थ रामदास स्वामी विठ्ठल. मग या कितीही हिंदकेसरी असला, कितीही मोठा पैलवान असला, तर या रोगातून मुक्त होतो का? मग त्याला काय करावं लागतं? ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे केलं. कितीही मोठा पैलवान, कितीही ते दूध पिऊया सकाळी सकाळी, या जन्ममरणाच्या आणि पापाच्या त्रिदितापाच्या या संसारातून मुक्त होण्यासाठी आपल्याला एकच काम करावं लागेल. ज्ञानेश्वर
Thank you.